सॉलिड स्टेट केमिस्ट्री. आता मॅथमॅटिकल पार्ट आपला या प्रकरणातला जवळपास संपलेला आहे. तर या 12व्या लेसनमध्ये आपण एक अतिशय सुंदर प्रकार शिकून घेणार आहोत. थेरॉटिकल पार्ट आहे, समजून घेण्यासारखा आहे, इंटरेस्टिंग पॉइंट आहे. नाव आहे क्रिस्टल डिफेक्ट किंवा डिफेक्ट्स इन द सॉलिड. डिफेक्ट इन द सॉलिड म्हणा, डिफेक्ट इन द क्रिस्टल म्हणा, क्रिस्टल डिफेक्ट म्हणा. डेफिनेशनही फार सोपी दिलेली आहे, आपण त्याची काय हे लिहून ठेवली आहे. द डिसऑर्डर or irregularities in the arrangement of constituent particles in a crystal lattice called as a defect in the solid. काय नेमका प्रकार आहे डिफेक्ट, याचे काय परिणाम होतात? आता यावर खरं तर एखादा MCQs किंवा डेफिनेशन अपेक्षित आहे परीक्षेमध्ये. 1 ते 2 मार्क यावर विचारल्या जाऊ शकतात. आता डिफेक्ट म्हणजे काय? फॉल्ट, इरेग्युलॅरिटी, इम्परफेक्शन, हे कोणतेही शब्द चालतात खरं तर याच्यासाठी. काय काय सांगितलं मी? डिफेक्ट म्हटलं तरी चालेल, इम्परफेक्शन म्हटलं तरी चालेल, इरेग्युलॅरिटी म्हटलं तरी चालेल. मग आता ही इरेग्युलॅरिटी कशाची आहे, कुठे आहे, हे आपल्याला या पॉइंटमध्ये शिकून घ्यायचं. आपला प्रकरणामध्ये आपण अगोदरच क्रिस्टलाइन सॉलिडचाच विचार इथे करतो आहे. आणि क्रिस्टलाइन सॉलिड कशाला म्हटलं होतं आपण? इट इज द सॉलिड वेअर देर इज ए रेग्युलर अरेंजमेंट ऑफ कन्स्टिट्युएंट पार्टिकल इज प्रेझेंट इन 3 डायमेन्शनल स्पेस. इथे रेग्युलर अरेंजमेंट असते कन्स्टिट्युएंट पार्टिकलची. त्याचे वेगवेगळे प्रकार, युनिट सेल, त्या सगळ्यांचा आपण अभ्यासही केला नाही का? तर पार्टिकलची अरेंजमेंट रेग्युलर असते, त्याच्यापासून क्रिस्टल लॅटिस तयार होतो, हे आपण शिकून घेतलेलं आहे. पण आता काय होतं की जर हे आपण सांगितलं त्या प्रकारची अरेंजमेंट जर असेल तर तो झाला आयडियल क्रिस्टल. काय म्हणायचं त्याला? आयडियल. पण बऱ्याच वेळेला निसर्गात जे पदार्थ तयार होतात, तयार झालेले आहेत किंवा आपण तयार करतो, तर त्यामध्ये एवढा 100% परफेक्ट कॉम्बिनेशन, परफेक्ट रेग्युलॅरिटी, परफेक्ट ऑर्डर आपल्याला पाहायला मिळत नाही. पुन्हा एकदा लक्षात घ्या, काय म्हणतो मी की हे कन्स्टिट्युएंट पार्टिकलची रेग्युलर अरेंजमेंट असते, पण बऱ्याच वेळा ही अरेंजमेंट थोडीफार, कुठे थोडीफार, फार मोठी नाही, थोड्याफार प्रमाणात या अरेंजमेंट मध्ये कुठेतरी इरेग्युलॅरिटी येते, कुठेतरी फॉल्ट तयार होतो. आपण सांगतो तसे तिथे दिसत नाही तो प्रकार. मग असा जो डिफेक्ट तयार होतो त्याला म्हणायचं आहे क्रिस्टल डिफेक्ट. मग डिफेक्ट म्हणजे काय आहे पहा. द डिसऑर्डर, ऑर्डर्ड अरेंजमेंट होती, त्यात थोडा बदल झाला, ऑर्डर्ड सिस्टीम राहिलेली नाही. किंवा इरेग्युलॅरिटी, डिसऑर्डर म्हणजेच काय? इरेग्युलॅरिटी, रेग्युलर नाहीये पार्टिकलची रचना, म्हणजे काय झाली? इरेग्युलर. ऑर्डर्ड नाही म्हणजे काय? डिसऑर्डर. म्हणून 2 पैकी एक कोणताही शब्द टाकला डेफिनेशन मध्ये तरी चालेल. द डिसऑर्डर ऑर इरेग्युलॅरिटीज. कशात इरेग्युलॅरिटी आली? इन द अरेंजमेंट ऑफ कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स इन द क्रिस्टलाइन सॉलिड और क्रिस्टल लॅटिस कॉल्ड एज ए क्रिस्टल डिफेक्ट और डिफेक्ट इन द सॉलिड. कन्स्टिट्युएंट पार्टिकल्सच्या अरेंजमेंट मध्ये कुठेतरी इरेग्युलॅरिटी येते, कुठेतरी इम्परफेक्शन असतं, कुठेतरी डिसऑर्डर आपल्याला दिसून येते. अशा प्रकाराला आपण सॉलिड मधले डिफेक्ट म्हणत असतो. जसं बऱ्याच वेळेला पहा आपल्या ह्युमन बॉडीमध्ये काही डिफेक्ट दिसून येत असतात. बघा कसे डिफेक्ट दिसून येत असतात. तर बऱ्याच जणांना हाताला या अंगठ्यामध्ये आणखी एक अंगठा आलेला असतो, माहिती आहे ना? एक कुठला तरी हिरो आहे की त्याला असं एक जास्तीचा अंगठा आहे, नाव नाही आठवत मला, तुम्हाला ते माझ्यापेक्षा जास्त माहिती असेल. किंवा एखाद्याला अशी करंगळी जास्तीची येते, काही असे जास्तीचे याही हाताला असतं, याही असाला असतं. हे काय झाले? डिफेक्ट झाले त्या बॉडी मधले, नाही का? नॅचरल असतं ते, नॅचरल डिफेक्ट आहे. किंवा होऊ शकतं एखाद्याच्या गालावर अशी कळी पडते, अशी तो डिफेक्टच आहे एक प्रकारचा. अर्थात त्याने सौंदर्य खुलता हा भाग वेगळा आहे, पण असे डिफेक्ट आपल्याला बॉडीमध्ये पण दिसून येतात. मग तसे सॉलिड मध्ये पण काही डिफेक्ट असतात. त्याचा कधी फायदाही होतो, कधी तोटाही होतो. ठीक आहे. कधी कधी त्या पदार्थाचे गुणधर्म बदलून जातात.
मग हे डिफेक्ट म्हणजे काय? थोडक्यात रेग्युलर अरेंजमेंट न राहता कुठेतरी थोड्याफार प्रमाणात तिथे बदल झालेला दिसून येतो, त्याला काय म्हणायचं? संपूर्ण बॉडी बदलली का नाही, किंचित कुठेतरी बदल झाला, डिसऑर्डर तयार झाली ती, मग ती डिसऑर्डरच आहे थोडक्यात. तसं आता क्रिस्टलाइन सॉलिड मध्ये हे जे पार्टिकल्स असतात याची शिस्तबद्ध रचना कुठेतरी थोडीफार डिस्टर्ब झालेली आपल्याला दिसून येते. मग त्या डिस्टर्ब झालेल्या अरेंजमेंटला इम्परफेक्शन म्हणा किंवा त्याला डिफेक्ट्स इन द क्रिस्टल म्हणा किंवा क्रिस्टल डिफेक्ट म्हणा, चालेल. मग आता डिफेक्टची डेफिनेशन हीच आहे. डिफेक्ट इन द सॉलिड, द डिसऑर्डर ऑर इरेग्युलॅरिटीज present in the arrangement of the constituent particle in a crystal lattice or crystalline solid is known as a defects in the solid. असे डिफेक्ट काय येतात? आता याला दोन कारण असतात. जेव्हा क्रिस्टलायझेशन प्रोसेस होते, जेव्हा हे कन्स्टिट्युएंट पार्टिकल एकत्र येऊन सॉलिड तयार होत असतो, तेव्हा जर रॅपिड क्रिस्टलायझेशन जर झालं तर रॅपिड म्हणजे लवकर क्रिस्टलायझेशन झालं तर कधी कधी असे फॉल्ट तयार होतात त्यांच्या अरेंजमेंटमध्ये. किंवा बऱ्याच वेळेला काय होतं की प्युअर सबस्टन्सच्या ऐवजी काही इम्प्युरिटीज त्याच्यामध्ये येतात आणि इम्प्युरिटीज आल्यामुळे डिफेक्ट तयार होतात. म्हणजे डिफेक्टचे बरेच कारण आहेत, त्यातले हे दोन मुख्य कारण आहेत. कोणते? एक तर रॅपिड क्रिस्टलायझेशन ऑफ द सॉलिड, लवकर क्रिस्टलायझेशन जर झालं तर ही अरेंजमेंट काही प्रमाणात थोड्याफार प्रमाणात बदलते, थोडी डिस्टर्ब होते, मग त्याला म्हणायचं डिफेक्ट. किंवा काही इम्प्युरिटीज त्याच्यामध्ये जर आल्या तरी डिफेक्ट तयार होत असतात. आता या डिफेक्टचे तीन प्रकार आहेत. पॉइंट डिफेक्ट, प्लेन डिफेक्ट आणि पॉइंट डिफेक्ट. त्यानंतर प्लेन डिफेक्ट आणि आणखी एक तिसरा प्रकार आहे पुन्हा, तो म्हणजे लाईन डिफेक्ट, प्लेन डिफेक्ट आणि पॉइंट डिफेक्ट. या डिफेक्टचे तीन प्रकार पडतात असं म्हटलं आपण, आणि त्यांच्या नावातच आहे की काय आहे नेमकं. कोणता? पॉइंट डिफेक्ट म्हणजे फॉल्टी अरेंजमेंट ऑफ द कन्स्टिट्युएंट पार्टिकल. व्हेरी सिंपल. काय? faulty arrangement of the constituent particle called as a crystal defect. Point defect आहे, त्यानंतर लाईन डिफेक्ट आहे आणि तिसरा प्रकार आहे प्लेन डिफेक्ट. याचा अभ्यास नाही आपल्याला, हे काढूनच टाकूया आपण. फक्त प्रकाराचे नाव सांगितलं मी तुम्हाला. पॉइंट डिफेक्ट म्हणजे काय? तर जो आपला पार्टिकल असतो, एक पार्टिकल ज्याला युनिट सेल मध्ये आपण लॅटिस पॉइंट म्हटलं होतं, या लॅटिस पॉइंट मध्ये जर इरेग्युलॅरिटी आली, डिसऑर्डर आली तर त्याला पॉइंट डिफेक्ट म्हणतात. कंप्लीट रो एखाद्या पार्टिकलची लाईनच्या लाईनच एखादी गायब असेल किंवा त्याच्यात डिस्टर्बन्स आले असेल तर लाईन डिफेक्ट. किंवा 3 डायमेन्शन मधली एखादी प्लेन मध्ये जर फॉल्ट आला तर त्याला प्लेन डिफेक्ट म्हणायचं. पण अर्थात हे दोन्हीही प्रकार आपल्याला अभ्यासक्रमाला नाही. ठीक आहे. मग डिफेक्ट म्हणजे काय माहिती झालं आपल्याला. 3 प्रकार आहेत, पॉइंट डिफेक्ट, लाईन डिफेक्ट आणि प्लेन डिफेक्ट. हे लाईन डिफेक्ट ही कंप्लीट रो जी असते पार्टिकलची ती कंप्लीट गायब असू शकते, तर तिथे फॉल्ट तयार होतो म्हणून त्याला लाईन डिफेक्ट म्हणतात. 3 डायमेन्शन मध्ये कंप्लीट प्लेनही अब्सेंट राहू शकते एखाद्या वेळेला, त्याला प्लेन डिफेक्ट म्हणू शकता तुम्ही. पण या दोघांचा अभ्यास नाही, आपल्याला पॉइंट डिफेक्टचा अभ्यास करायचा आहे. मग आता पॉइंट डिफेक्ट म्हणजे काय? त्याच्या नावातच आहे. पॉइंट म्हणजे आपला लॅटिस पॉइंट. मग आता याची व्याख्या करूया आपण. क्रिस्टल डिफेक्ट तर माहिती झालं आपण, मग पॉइंट डिफेक्ट कशाला म्हणायचं आपण आता याला? इट इज द डिफेक्ट विच इज प्रोड्युस्ड ड्यू टू द irregularity or disorder of the constituent particle that is lattice point in the crystalline solid. कुठे फॉल्ट आला तो म्हणतो आता, कशात फॉल्ट आला? पार्टिकल मध्ये का, म्हणजे कोण? लॅटिस पॉइंट मध्ये जर फॉल्ट दिसत असेल आपल्याला तर त्याला पॉइंट डिफेक्ट म्हणायचं. मग काय व्याख्या झाली आता? Point defect, it is the defect which is produced due to the irregularity or disorder in the
lattice point, that is constituent particles in the crystalline solid called as a point defect. कशात फॉल्ट झाला? कन्स्टिट्युएंट पार्टिकलच्या अरेंजमेंट मध्ये. एक कंप्लीट रो मध्ये, ती कंप्लीट प्लेन मध्ये फॉल्ट असतो. आता याचेही 3 प्रकार पाडले जातात. पुन्हा पहा, त्याचा आता अभ्यास नाही करायचा आपल्याला, पण याचे 3 प्रकार आपल्याला घ्यायचे आहेत. कोणाचे? पॉइंट डिफेक्टचे 3 प्रकार घ्यायचे आहेत. पहिला प्रकार आहे स्टोइचिओमेट्रिक. सांगतो काय आहे तर पॉइंट डिफेक्ट. दुसरा नॉन स्टोइचिओमेट्रिक. नॉन स्टोइचिओमेट्रिक पॉइंट डिफेक्ट म्हणजे लॅटिस पॉइंट मध्येच फॉल्ट आहे म्हणून तो पॉइंट शब्द आलेला आहे. स्टोइचिओमेट्रिक पॉइंट डिफेक्ट, नॉन स्टोइचिओमेट्रिक पॉइंट डिफेक्ट आणि इम्प्युरिटी पॉइंट डिफेक्ट. हे पॉइंट डिफेक्टचे 3 प्रकार आपल्याला पाहायचे आहेत. त्याच्या डेफिनेशन, एक्झाम्पल, आणखी काही छोटे मोठे त्या संदर्भातले पॉइंट. आता स्टोइचिओमेट्रिक पॉइंट डिफेक्ट म्हणजे काय, नॉन स्टोइचिओमेट्रिक म्हणजे काय आणि इम्प्युरिटी डिफेक्ट म्हणजे काय. आता स्टोइचिओमेट्रिक पॉइंट डिफेक्ट, स्टोइचिओमेट्रिक रेशो असतो बघा ऍटमचा कुठल्याही पदार्थामध्ये. जसं मला जर सोडियम कार्बोनेट लिहायचं असेल तर मी लिहेल Na2CO3, नाही का. मला जर ॲल्युमिनियम क्लोराईड लिहायचं असेल तर मी AlCl3 लिहितो. आता इथे सोडियम आणि कार्बोनेट म्हणजे हा कार्बोनेट पार्टिकल झाला आयन, हा ट्वाइस Na+. इथे सोडियम आणि हा कार्बोनेट जो आहे यात रेशो किती झाला? 2:1 म्हणजे 2 Na आणि 1 कार्बोनेट पार्टिकल झाला. किंवा ॲल्युमिनियम क्लोराईड मध्ये 1 ॲल्युमिनियम असेल तर 3 क्लोरीन झाले, नाही का. म्हणजे इथे जो रेशो आहे तो 1:3 आहे, इथे जो रेशो आहे तो 2:1 आहे. या स्टोइचिओमेट्रिक पॉइंट डिफेक्ट मध्ये हा जो फॉर्म्युला दिलेला आहे या फॉर्म्युल्यामध्ये जो त्या ऍटमचा, त्या पार्टिकलचा रेशो असतो तो रेशो बदलत नाही. स्टोइचिओमेट्रिक रेशो जो असतो ऍटमचा असेल, आयॉनचा असेल तर तो बदलत नाही. कॅल्शियम क्लोराईड असेल CaCl2 1H2 तर इथे हा जो रेशो आहे कॅल्शियम आणि क्लोरीनचा हा बदलणार नाही, इकडे तो बदलतो म्हणून तो नॉन स्टोइचिओमेट्रिक पॉइंट डिफेक्ट आहे. आणि अशांना जिथे रेशो बदलत नाही, ऍटमचा रेशो त्या जो मॉलिक्युलर फॉर्म्युल्यामध्ये दिलेला आहे या मॉलिक्युलर फॉर्म्युल्यामध्ये रेशो दिसतो आपल्याला, हा रेशो त्या डिफेक्ट मध्ये कॉन्स्टंट राहतो, बदलत नाही. जरी डिफेक्ट आहे, जरी फॉल्ट आहे, पण फॉल्ट असून देखील हा रेशो बदलत नाही. इथे मात्र फॉल्ट आल्यामुळे हा रेशो किंचित प्रमाणात बदलतो. चालेल. हा स्टोइचिओमेट्रिक म्हणजे काय आणि नॉन स्टोइचिओमेट्रिक म्हणजे काय पहा. मग आता स्टोइचिओमेट्रिक पॉइंट डिफेक्ट याची व्याख्या करूया आपण. इट इज द डिफेक्ट विच इज प्रोड्यूस्ड or it is the defect in which the number of atoms, जर मॉलिक्युलर सॉलिड असेल तर the number of atom or the number of cation and anion म्हणजे आयोनिक कंपाउंड मध्ये the number of atoms or the number of cation and anion, the ratio remains same as represented in the chemical formula of the compound. Such a defect is called as a stoichiometric पॉइंट डिफेक्ट. काय म्हटलं आपण आता? इट इज द डिफेक्ट इन विच, हा असा डिफेक्ट आहे की ज्याच्यामध्ये द नंबर ऑफ ऍटम्स असतील किंवा कॅटायन आयन असतील आयोनिक सॉलिड मध्ये, द नंबर ऑफ ऍटम्स और द नंबर ऑफ कॅटायन अँड anion they does not changes, their ratio remains same as represented by the chemical formula called as a stoichiometric point defect. काही अडचण आता याच्यामध्ये the defect in which the number of atom or the number of cation and anion it remains same as represented by the chemical formula.
केमिकल फॉर्म्युल्यामध्ये जो ॲटमचा आयॉनचा रेशो दिलेला असतो तो रेशो बदलत नाही, जरी फॉल्ट असेल तरी देखील त्याला म्हणायचं स्टोइचिओमेट्रिक पॉइंट डिफेक्ट. आता याचे दोन प्रकार आपल्याला अतिशय महत्वाचे दोन प्रकारचे आयोनिक सॉलिड मध्ये दिसून येतात, ते दोनच घ्यायचे आहेत आपल्याला, मोस्ट इम्पॉर्टंट. याचे दोन आहेत स्कॉटिक डिफेक्ट आणि दुसरा आहे फ्रंकेल डिफेक्ट. बघा, स्टोइचिओमेट्रिक पॉइंट डिफेक्ट here ratio of the atoms does not changes or the ratio of cation and anion remains same as represented by the chemical formula of the substance called as a stoichiometric point defect. याच्यामध्ये आयोनिक सॉलिड मधले हे दोन अतिशय महत्वाचे ज्याच्यावर वारंवार प्रश्न विचारले जातात ते हे दोन इफेक्ट, एक स्कॉटिक डिफेक्ट आणि दुसरा आहे फ्रंकेल डिफेक्ट. हे पॉइंट डिफेक्टच आहे. स्टोइचिओमेट्रिक, नॉन स्टोइचिओमेट्रिक मध्ये मी सांगितलं रेशो बदलतो, इथे थोड्याफार प्रमाणात इथे त्या ॲटमचा रेशो जो केमिकल फॉर्म्युल्यात दिलेला असतो तो बदलतो, म्हणून अशा वेळेला याचा केमिकल कंपोजिशन पण थोडंसं बदललेलं आपल्याला दिसून येतं, त्याचा फॉर्म्युला पण आपल्याला किंचित वेगळ्या पद्धतीनं सांगावा लागतो. यामध्ये देखील दोन नॉन स्टोइचिओमेट्रिक पॉइंट डिफेक्ट आपल्याला घ्यायचे आहेत. एक आहे मेटल ॲटम एक्सेस, मेटल एक्सेस आणि व्हॅकन्सी, मेटल व्हॅकन्सी आणि मेटल एक्सेस. मेटल एक्सेस, नॉन स्टोइचिओमेट्रिक पॉइंट डिफेक्ट आणि मेटल व्हॅकन्सी असे दोन प्रकार आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतात. कशामध्ये? या स्टोइचिओमेट्रिक मध्ये. मेटल व्हॅकन्सी म्हणा किंवा याला मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट म्हटलं तरी चालेल. मेटल डिफिशियन्सी आणि हे मेटल और आयॉन एक्सेस डिफेक्ट आणि इम्प्युरिटी डिफेक्ट मध्ये पण दोन प्रकार आपल्याला पाहायचे आहेत. आता इम्प्युरिटी डिफेक्ट कसा तयार होतो की प्युअर सबस्टन्स मध्ये दुसरे कुठल्या तरी पदार्थाचे ॲटम किंवा आयॉन त्याच्यामध्ये इंट्रोड्यूस होतात, येतात, मूळ अरेंजमेंट डिस्टर्ब होईल. सगळे एफी म्हणजे आयर्नचे ॲटम आहेत, मधातच कार्बनचा ॲटम घुसला तर डिस्टर्ब होईल त्याची अरेंजमेंट, नाही का? मग अशा वेळेला जे इम्प्युरिटी डिफेक्ट असतात तर हे इम्प्युरिटी डिफेक्ट कशामुळे तयार झाला? ड्यू टू प्रेझेन्स ऑफ इम्प्युरिटी इन द प्युअर सबस्टन्स कॉल्ड एज द इम्प्युरिटी डिफेक्ट. आणि याचे दोन प्रकार आहे, सबस्टिट्यूशनल आणि इंटरस्टिशियल इम्प्युरिटी डिफेक्ट. याचे दोन प्रकार हे डिटेल मध्ये घ्यायचे आहेत आपल्याला. आता पहा, हे एवढे पॉइंट आपल्याला आता शिकून घ्यायचे आहेत. आता डिफेक्ट म्हणजे काय हे लक्षात आलं का तुमच्या? काय की रेग्युलर अरेंजमेंट जी असते पदार्थामध्ये ती थोडीशी डिस्टर्ब झालेली असते. मग कधी पॉइंट मध्ये फॉल्ट येतो म्हणून पॉइंट डिफेक्ट, कधी कंप्लीट रो मध्ये लाईन मध्ये फॉल्ट येतो म्हणून लाईन डिफेक्ट, कधी कंप्लीट प्लेनच्या प्लेन मध्ये फॉल्ट येतो तो झाला प्लेन डिफेक्ट. याचा विचार करायचा नाही. पॉइंट डिफेक्ट म्हणजे लॅटिस पॉइंट आपला, म्हणजे कन्स्टिट्युएंट पार्टिकल मध्येच फॉल्ट असेल तर त्याला काय म्हणायचं? पॉइंट डिफेक्ट, बरोबर आहे. मग त्यात दोन प्रकार, स्टोइचिओमेट्रिक जिथे केमिकल रेशो सारखाच राहतो, इथे केमिकल रेशो ॲटमचा बदलतो म्हणून नॉन स्टोइचिओमेट्रिक म्हटलं आपण. आणि इम्प्युरिटी डिफेक्ट मध्ये काय म्हटलं आपण की इथे कुठल्या तरी पदार्थाची इम्प्युरिटी येते. मग याच्यामध्ये दोन प्रकार आहे, एक सबस्टिट्यूशनल आणि दुसरा इंटरस्टिशियल इम्प्युरिटी डिफेक्ट किंवा सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी डिफेक्ट. आता याच्यामध्ये पुन्हा दोन दोन प्रकार घ्यायचे आहेत. स्टोइचिओमेट्रिक मध्ये काय म्हटलं आपण? स्कॉटिक डिफेक्ट, फ्रंकेल डिफेक्ट. नॉन स्टोइचिओमेट्रिक पॉइंट डिफेक्ट मध्ये मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट आणि मेटल एक्सेस डिफेक्ट असे दोन प्रकार आहेत यामध्ये.
तर इम्प्युरिटी पॉइंट डिफेक्ट मध्ये पण सबट्युटेशनल आणि इंटरस्टिशियल असे दोन प्रकारचे डिफेक्ट आपल्याला पाहिजे. आता प्रत्येकाचं कमीत कमी एक एक उदाहरण आपल्याला देता आलं पाहिजे. या सगळ्यांमध्ये हे दोन अतिशय महत्वाचे ज्यावर वारंवार प्रश्न विचारल्या जातात. मग आता एकदा डिफेक्ट म्हणजे काय पहा बरं, विचार करा. याचा विचार नाही. आता आपण काय करणार आहोत, हे पॉइंट डिस्कस करणार. स्टोइचियोमेट्रिक पॉइंट डिफेक्टचे दोन प्रकार, त्याचे डेफिनेशन, त्याचे एक्झाम्पल, त्याचा काय इफेक्ट होतात ते. नॉन स्टोइचियोमेट्रिक पॉइंट डिफेक्ट, त्याचं डेफिनेशन घेऊया आणि त्याचे दोन एक एक एक्झाम्पल घेऊया आणि याचं एक एक एक्झाम्पल घेऊया. म्हणजे हा जो संपूर्ण आपला पॉइंट आहे क्रिस्टल डिफेक्टचा हा संपून जाईल. काय चालेल, काही अडचण याच्यामध्ये. मग आता एकदा डिफेक्टची डेफिनेशन सांगा बरं. आपल्याला काय पाठ करायचं हे तर समजून घेतलं आपण. आपल्याला डिफेक्ट म्हणजे काय ही एक डेफिनेशन, स्कॉटिक डिफेक्ट, फ्रंकेल डिफेक्ट म्हणजे काय या दोन डेफिनेशन आणि याचे एक एक दोन दोन एक्झाम्पल, हेच फक्त त्यातलं विचारण्यासारखं आहे. पॉइंट डिफेक्ट म्हणजे काय सांगितलं मी तुम्हाला. इट इज द डिफेक्ट विच अरायझेस ड्यू टू द इरेग्युलॅरिटी ऑर डिसऑर्डर इन ए लॅटिस पॉइंट किंवा कन्स्टिट्युएंट पार्टिकल कॉल्ड एज ए पॉइंट डिफेक्ट. स्टोइचियोमेट्रिक, हियर केमिकल रेशो रिमेन्स सेम. बरोबर आहे. number of atoms or the ratio of number of atom or the number of cation and anion ratio remains same as represented by the chemical formula. केमिकल फॉर्म्युल्यामध्ये ॲटमचा आयॉनचा जो रेशो असतो तो त्या डिफेक्ट मध्ये कायम राहतो. म्हणजे डिफेक्ट जरी असला तरी रेशो बदलत नाही. त्याला काय म्हणायचं, स्टोइचियोमेट्रिक रेशो जो असतो तो कायम राहतो, कॉन्स्टंट राहतो. इथे मात्र तो बदलतो आणि इथे तर बाहेरूनच इम्प्युरिटी आलेली आहे. मग आता डिफेक्ट म्हणजे फॉल्ट कशातला, अरेंजमेंट, कॉन्स्टिट्युएंट अरेंजमेंट मध्ये, या पार्टिकलच्या अरेंजमेंट मध्ये, सॉलिड मध्ये जे काही फॉल्ट तयार होतात त्या फॉल्टला म्हणायचं आहे तुम्हाला डिफेक्ट किंवा इम्परफेक्शन. आणि जर कोणत्याच प्रकारचा फॉल्ट नसेल तर त्याला काय म्हणायचं, आयडियल क्रिस्टल. काय म्हणायचं, आयडियल क्रिस्टल. आणि आयडियल क्रिस्टल काही फारसे कुठे आढळत नाही, थोड्याफार प्रमाणात त्यामध्ये आपल्याला फॉल्ट दिसून येतच असतो. पण अशी एक कल्पना केलेली आहे की जर अतिशय कमी टेम्परेचरला, व्हेरी व्हेरी लो टेम्परेचर, 0 केल्विन म्हणजे वजा 273 केल्विनला जर तुम्ही एखाद्याचं क्रिस्टलायझेशन घडवून आणलं तर ते अतिशय हळूहळू घडेल, व्हेरी व्हेरी स्लोली. आणि अशा वेळेला परफेक्ट क्रिस्टल फॉर्म होऊ शकतो असं एक सांगण्यात आलेलं आहे. तर हे झालं आपल्या क्रिस्टल डिफेक्ट बद्दलची माहिती. आता आपण त्या इंडिव्हिज्युअल डिफेक्ट कडे पुढच्या पार्ट मध्ये जाऊया. ठीक आहे, तोपर्यंत हा पार्ट एकदा वाचून काढायचा. ओके बाय, भेटूया लवकरच आपण लेसन नंबर 13 मध्ये. तोपर्यंत गुड बाय, सी यू.